धन्यवाद. आणि आता लगेचच आईची मनोभूमिका व्यक्त करतायत, सांगतायत ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी. परमपवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार, आदरणीय व्यासपीठाला नमस्कार, आणि समोर उपस्थित असलेल्या सुविद्य सुसंस्कृत श्रोत्यांना मनापासून नमस्कार. आईच्या 75रीला मला आई हा विषय सांगण्यासाठी बोलवलं, याबद्दल मुंदडा परिवारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजकाल लोकांची रुची बदलत चालली आहे. काल मला फोन आला होता, आमच्या नातवाचं बारसं आहे, बारशाला बोलण्यासाठी येता का, विषय मांडायचा आहे आई. एकाने फोन केला, डोहाळ जेवण आहे, सुनेचं गाणी कुणी म्हणत नाही, विषय सांगायला येता का, मी बाळाची आई. आज सगळ्यांना असं वाटतं की ऐकावं. आज आणखीन एक आनंदाची छान गोष्ट घडली. मुलीचं लग्न ठरवत आहेत, पण मुलीच्या लग्नाला संगीत गाणी असं काहीही आदल्या दिवशी रात्री होणार नाही. त्या दिवशी होईल अपर्णाताईंचं भाषण, सासरी कसे वागावे. किती छान बदल होत चाललेले आहेत. आणि हे सगळे बदल मला खरंच मनापासून इतके आवडत आहेत, कारण माझी दिशा ठरली आहे ना कामाची. त्यामुळे आणि आणखीन एक मनापासून गोष्ट आवडतीये, मी बायकांना इतकी रागवते तरी सुद्धा बायका माझ्यावर मनापासून प्रेम करतात. ही गोष्ट अतिशय चांगली आहे. आणि त्यामुळे आज तुमच्याशी आईच्या 75रीच्या निमित्ताने बोलणार आहे. खरं तर प्रकाशजींनी आईबद्दल खूप सांगितलं. सगळ्यांच्या भाषणातनं, सगळ्यांच्या मनोगतातनं हा विषय आई नेमकी कशी असते हा आला. पण मी मांडणारा विषय खूप वेगळा आहे. त्यावर तुम्ही, मी आणि आदरणीय व्यासपीठाने सगळ्यांनीच विचार करायचा आहे. मी सामाजिक कामात आहे ही गोष्ट अगदी खरी आहे, आणि मी वकील आहे ही पण गोष्ट खरी आहे. पण आज समाजात चाललेलं सगळं वास्तव तुम्हाला या निमित्ताने सांगायचं का? मी वकील आहे म्हटल्यानंतर सगळे कायदे, अधिकार, राज्यघटना सगळ्या सांगायच्या. पण मला असं वाटतं की माझी ही दोन्ही नाती मी बाजूला आज ठेवणार आहे, आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची आई या नात्याने बोलणार आहे. ते सगळ्यात जास्त योग्य होईल. आई या नात्याने बोलण्याची 3 महत्वाची कारणं आहेत. माझं भाषण संपल्यावर तुमच्यापैकी एकही जण मला पुढे येऊन विचारणार नाही, आई आज तू असं का म्हणालीस. 2, आईचा अपमान करण्याचं धाडस अजून तरी आपल्या संस्कृतीत होत नाही. आणि 3, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, कारण आईचं ऐकावं लागतं. त्यामुळे माझी बाजू सुरक्षित करून घेऊन आज मी तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर का फिरते मी वादळासारखी, वेड्यासारखी. आज धुळ्यात आहे तर परवाच्या दिवशी दापोलीत आहे, दापोलीनंतर आणखीन कुठे पुण्यात आहे. का फिरते मी रोज, का गाडीत बसते मी रोज, का एसटीचा प्रवास करते मी रोज, रात्री 1 वाजता का झोपते मी आणि पहाटे 4ला का उठते मी. काय वादळ आहे माझ्या डोक्यात आणि काय पोटात दुःख आहे माझ्या. आणि हे सगळं तुम्हाला सांगायचंय. हे भाषण नाहीये, हे भाषण नाहीये, तर हे आहे माझं स्वतःचं आई म्हणून दुःख. ते तुमच्यापर्यंत पोचवायचंय आणि या सगळ्या पाठीमागची तळमळ पोचवायची आहे. खरं तर तुम्हाला कुणालाही आवाज ऐकू येत नाही, पण तो आवाज माझ्या कानामध्ये इतका ऐकू येतोय. तो आवाज आहे भारतीय कुटुंब व्यवस्थेची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण आता, शेवटच्या टप्प्यात. काही वर्षांनी अजून घरात दिसणार सुद्धा नाहीत, घरात माणसं नसतील, आई नसेल, वडील नसतील, लिव्ह इन रिलेशनशिप असेल. सगळं पाश्चात्यांच्या प्रमाणे वागायला लागू आपण. आणि संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ असलेली आपली संस्कृती आजच इतकी जर बिघडत चालली असेल तर पुढे काय. आणि तिला सावरणारी आमची आई, ती आज कुठे आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज माझ्या भाषणात तुम्हाला मिळतील, आणि त्याही पेक्षा तुम्ही त्याची उत्तरं मनातल्या मनात विचार करून द्यायची आहेत. खरं तर आज माझी पण आई मला सांगावी लागेल, जिने मला घडवलं, जिने मला इतकं खंबीर बनवलं, जिने मला संस्कार इतके पक्के केले की आज सुद्धा माझ्या पायाखालची वाळू थोडी सुद्धा हलत नाही, सरकत नाही. माझ्या मनामधले विचार इतके ठाम आहेत की मी वकील असून सुद्धा, कायदे माझ्या सगळे बाजूने असून सुद्धा मला त्या कायद्याचा आधार घ्यावासा वाटत नाही.
ते माझ्या आईचे संस्कार आहेत. खरं तर मी मूळ साताऱ्याची आहे. साताऱ्यासारख्या ठिकाणी वकील असलेल्या आजोबांच्या घरातला जन्म आहे. पण वकिलांच्या घरात कुटुंब नियोजन पोचलेलं नव्हतं असा तो काळ. वडील आणि त्यांची 11 भावंड एवढं मोठं कुटुंब, वडिलांचे 6 काका, प्रत्येकी 7 ते 8 मुलं, अशी मिळून घरात वावरणारी रोजची 40 ते 45 माणसं. सांगायला अजिबात संकोच नाही, मी, माझी आत्या आणि माझी मावशी आम्ही तिघीजणी बरोबरीच्या आहोत. आत्या 2 महिन्यांनी लहान आहे, मावशी 2 महिन्यांनी मोठी आहे, मी मधली आहे. असं माझं घर. मी माझ्या आईला कधीही कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही. आणि मी माझ्या आईला कधी पोटभर जेवताना सुद्धा बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत नुसते कष्ट करताना बघितलेलं आहे. पण कधीही चिडलेलं बघितलं नाही, कधीही रागवलेलं बघितलं नाही, कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातनं बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही. समईतली वाद जशी शांतपणे जळते ना, तसं मी माझ्या आईला सगळं आयुष्य घालवताना बघितलेलं आहे. मला आठवतं, मी 6वीत होते. एकदा रात्री 11:15 वाजता मला जाग आली. मला तहान लागली होती. स्वयंपाकघरात दिवा दिसत होता. मी स्वयंपाकघरात गेले. आई जेवत होती. तिला मी म्हटलं, आई ग, इतक्या उशिरा का जेवतेस? आई म्हणाली, काय करू ग, उद्या एकादशी आहे, दाणे कुटायचे आहेत, मला खूप काम आहेत. म्हटलं, बघू तुझ्या ताटात काय आहे. आईने ताट दाखवलं नाही. तिने ते पाटाखाली सारलं. मी आईला म्हटलं, आई मला ताट दाखव, मला बघायचं तू काय जेवतेस. आई म्हणाली, जा झोप. म्हटलं, नाही, ताट बघितल्याशिवाय झोपणार नाही. ते ताट मी पाटाखालनं ओढून घेतलं. आई चटणी आणि भाकरीशी जेवत होती. तिला मी म्हटलं, इतकी छान पालकाची भाजी तू आज केली होतीस, तुझ्या ताटात का नाही? आई म्हणाली, आज भाजी संपली. म्हटलं, अगं तूच केली होतीस ना, मग तुझ्यासाठी वाटीमध्ये आधीच बाजूला काढून का नाही ठेवलीस? तेव्हा आई म्हणाली, आईला स्वतःसाठी वेगळं बाजूला काहीही काढून ठेवता येत नाही. आईला वेगळे कप्पे नसतात. या शब्दांचे अर्थ त्या वयात कळले नाहीत, आता कळतात. आई अत्यंत कडक, अत्यंत शिस्तीची. आई माझी निरक्षर होती. मी अडाणी हा शब्द वापरत नाहीये. माझी आई निरक्षर होती, पण माझी आई सुसंस्कृत होती. 45 माणसांचं घर बांधून ठेवणारी माझी आई होती. अतिशय खंबीर आई. आईने फार चांगले संस्कार केले. मुलगी म्हणून फार बंधनात वाढलीये मी. मुलगी आहेस, मोठ्यांदा बोलू नको. मुलगी आहे, दारासारखी जाऊ नकोस. मुलगी आहेस, खदाखदा हसत जाऊ नकोस. मुलगी आहेस, लगा लगा मला बघा करत गावभर हिंडायचं नाही. एकदा संध्याकाळच्या वेळेला आरशात बघितलं. आईने दणके घातले होते. आईला विचारलं होतं मी, तू मला का मारलंस? आई म्हणाली, वाजले किती? म्हणलं 7:30. सूर्य मावळला ना? म्हटलं हो. मग चांगल्या घरातल्या लेकी बाळींनी संध्याकाळी आरशात बघायची ही वेळ आहे का? चांगल्या घरातल्या. या शब्दांचे अर्थ त्या वयात कळले नाहीत, आता कळतात. आता संध्याकाळच्या वेळेला आरशात बघायचं धाडस होत नाही. आज तुमच्या कार्यक्रमाला येताना आरशात बघायचं धाडस झालेलं नाही. आईचा फटका अजून आठवतो. केसाला कंगवा 3 सांजेनंतर लावायचं धाडस होत नाही. इतकी आई खंबीर. नाही चाललं तिला असलं. पण तिने शाळेत घातलं नाही हो. ती म्हणाली, शिक्षणामुळे बायकांच्या प्रगतीमध्ये काही फरक होईल असं तिला नाही वाटलं. ती मला म्हणाली, बायकांच्या अंगी महत्वाचे 5 गुण असले पाहिजेत, तरच बायका यशस्वी होतात. मी तिला विचारलं, कोणते गुण? तिने क्वालिफिकेशन हा शब्द वापरला नाही, तिने गुण हा शब्द वापरला. तिने मला जवळ घेतलं आणि सांगितलं, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतींचा विश्वास आहेस, तू आमच्या घराची मर्यादा आहेस उमऱ्याची, आणि तू आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आहेस. तू अत्यंत चांगली मुलगी असलं पाहिजेस. ज्या वेळेला मी तुला दुसऱ्याच्या घरी अक्षता टाकून पाठवणार आहे, त्यावेळेला तू त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची मर्यादा आहेस. तू सुगृहिणी असलं पाहिजेस. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार असं जर भारतीय संस्कृती मानत असेल, तर तुला चांगली पत्नी होता आलं पाहिजे. परमेश्वराने नवनिर्मितीचा मान फक्त बायकांना दिलाय, कारण देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. तू जे करशील, जे निर्माण करशील, ते चांगलंच निर्माण करशील, एवढा देवानी विश्वास दिलाय. त्यामुळे तुला चांगली आई होता आलं
पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, पोलीस खात्यात जा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा नाहीतर पाताळात जा, कुठेही जा, भाकरी करता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण, तू सुगरण असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण. बायकांच्या अंगी हे जर 5 गुण असतील, बायका यशस्वी होतात, नाहीतर नाही. आणि त्यामुळे आईने शाळेत घातलं नाही, वडिलांनी घातलं. वडील फार छान होते. पुरुषांनो, 40 माणसांचं कुटुंब सांभाळणाऱ्या वडिलांना कधीही टेन्शन आलं नाही, कारण ते टेन्शन येण्यापूर्वी अटेन्शन मध्ये असायचे. त्यामुळे त्यांना कधीही टेन्शन आलेलं नाही. अतिशय छान वडील. शाळेत फार हुशार, पण नाही झालं शिक्षण. तब्येत बिघडली, कार्डिओमायोपॅथी सारखा आजार, आणि त्या कार्डिओमायोपॅथी सारख्या आजाराने शिक्षण मात्र झालं नाही. 5.5 वर्ष अंथरुणावर पडून गेली. 5.5 वर्ष अंथरुणावर. अक्षरशः असं वाटायचं की का जगतो आपण. आईचे कष्ट बघवत नव्हते. मी मोठी होते तेव्हा. अक्षरशः आईला इतका वेळ माझ्यासाठी द्यावा लागायचा. ती मला रोज हृदयाशी घेऊन इतकी रडली असेल त्या काळात. त्या दिवशी देवाला नमस्कार करून सांगितलं, देवा, आज माझ्या आईच्या डोळ्यात माझ्यामुळे इतकं पाणी आहे, यापुढे इतकं चांगलं वागेन, आईच्या डोळ्यात पाणी नाही येता कामा. अक्षरशः वडिलांना सांगितलं, जगावंसं वाटत नाही. त्यावेळेला वडिलांनी मला अक्षरशः आत्महत्येपासून परावृत्त केलं. माझे वडील मला असं म्हणाले, जी माणसं भित्री असतात ती संकटाला घाबरून मरून जातात, पण जी माणसं खंबीर असतात ती संकट झेलत जगतात. आणि मला तुझ्यामध्ये इतकी खंबीर स्त्री दिसते, जी पुढे जाऊन समाजाचं काम करणार आहे. वडिलांनी रोज एक नवीन पुस्तक वाचून दाखवलं, रोज एक नवीन. माझ्या डोळ्यांना त्या काळात कमी दिसायचं, वडील वाचून दाखवायचे. पहिलं पुस्तक वडिलांनी समोर आणून ठेवलं ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं माझी जन्मठेप. माझी जन्मठेप पहिल्यांदा वाचलं, वडिलांनी वाचून दाखवलं. 23 वर्षाचे सावरकर अंदमानची काळी कोठडी भोगताना मला दिसायचे. ज्या माणसाच्या हातामध्ये पेनच शोभून दिसतं, तो माणूस नारळाचा छिलक्या कुटून कुटून हात रक्तबंबाळ करून घेताना मला दिसायचा. अस्वस्थ व्हायची त्या काळात मी. जिजामाता वाचल्या, अहिल्यादेवी होळकर वाचल्या, राणी लक्ष्मीबाई वाचल्या, सावित्रीबाई फुले वाचल्या. वडिलांनी मला समृद्ध केलं. शिक्षण झालं नाही, 10वी नंतर शिक्षण नाही, पण 7-8 महिन्यांनी बरं वाटलं. म्हणजे जवळजवळ 5.5 वर्ष अंथरुणावर. त्याच्यानंतर बरं वाटलं आणि आईनी माझं घाईघाईनी लग्न केलं. ती म्हणाली, आता जरा बरं वाटतंय, तुझं आधी मी लग्न करते, शिक्षण नंतर. मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो की मला आईनी एकत्र कुटुंब पद्धतीत दिली. आता मी पहाटे 5ला उठायला लागले, मला झोपायला 12 वाजायला लागले. आता ताटात काय आहे इकडे माझं लक्ष जाईन असं झालं. त्या घरातली मी सून होते. नवरा पत्रकार मिळाला, प्रचंड बुद्धिमान माणूस, पण अत्यंत रागीट, अत्यंत कडक. तक्रार नाही करत आहे, स्वभाव सांगतेय. हा, कारण माझा काळ असा होता, नवऱ्याने मारलं आणि पावसाने जोडलं, सांगायचं कुणाला. पण अत्यंत रागीट नवरा. दिवाणखान्यात चहाचा कप देताना कब्बशा सकट बांगड्या वाजायच्या. चहात साखर जास्त पडली तरी रागवायचे, कमी पडली तरी रागवायचे. पण मला अजून कळलं नाही मला एकसारखा चहा करता कसा आला नाही. पण सासूबाई छान होत्या. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजवून घेतलं पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेतलं पाहिजे. आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मान दिला पाहिजे. सासूबाई छान होत्या. त्या म्हणायच्या, रडत जाऊ नको रोज, तो चिडतो, तू रडते, कशाला रडते, आतमध्ये चहा पिऊन बघत जा. साखर जास्त पडली दूध घालून दे, दूध जास्त पडलं साखर घालून दे. पुरुषांना काय कळतं आपण आतमध्ये काय काय गोंधळ करतो ते. सासूबाई अतिशय छान होत्या, अतिशय छान. चांगला झाला संसार. लग्नाला 35 वर्ष झाली. नवऱ्याने अजून एकदाही विचारलं नाहीये, कुठे बाहेर फिरायला जायचं का, सणाला एखादी साडी हवी आहे का, तुझ्या एखाद्या माहेरच्या कार्याला तुला जायचं आहे का, ऑफिसमधनं येताना छानसा मोगऱ्याचा गजरा आणू का, काही विचारलेलं नाहीये. पण एक प्रश्न मात्र रोज विचारलाय, आजचे पेपर वाचलेत का, सकाळ वाचलाय का, तरुण भारत वाचलाय का, तुलना करून बघितलीये का. मी म्हटलं, अहो मला वाचायला वेळ नसतो, दगड हो, जगात राहण्याच्या लायकीची नाहीयेस, काट. 8 दिवस बोलणं बंद. शेवटी सासूबाईंनी मला विचारलं, तो तुझ्याशी का बोलत नाही.
म्हणलं मी पेपर वाचत नाही म्हणून. तेव्हा दुसरी पास असलेल्या सासूबाईंनी मला जगण्याचा मंत्र दिला. त्या मला असं म्हणाल्या, बाई ग, तुला पेपर वाचायला आवडत नाहीत ना, ठीक आहे, पण तुझ्या नवऱ्याला असं वाटतं ना तू पेपर वाचावेत. म्हटलं हो, दुसऱ्याच्या आनंदासाठी जगता आलं पाहिजे. पटलं. लगेच दुसऱ्या दिवशीपासून पेपर वाचायला सुरुवात. सासरे म्हणायचे कान उघडे ठेवा, बातम्या ऐका. नवरा म्हणायचा डोळे उघडे ठेवा, बातम्या वाचा. सासूबाई म्हणायच्या भाकरी छान करा. संसार सुरू झाला, चांगला झाला. मुलगा झाला, त्याच्या पाठीमागे वेडी चांगली आई होण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगली आई. माझ्या आतमध्ये जे सत्य आहे, जे शिव आहे, जे सुंदर आहे, ते सगळं बाळाला दिलं. मी चांगल्या कविता वाचल्या, मी त्याला ऐकवल्या. मी चांगली पुस्तकं वाचली, मी त्याला ऐकवली. अक्षरशः मी माझ्या बाळाला सगळं काही चांगलं देण्याचा प्रयत्न केला. मार्कवंत बनवलं नाही, 95% 96% गुणवंत बनवलं. मार्कवंत आणि गुणवंत मध्ये फार फरक आहे. रुपया मिळवणारं यंत्र बनवलं नाही. माझं बाळ फार नम्र आहे. आई बाबांवर जीवापाड प्रेम करतो. आणि इंग्रजी माध्यमातनं शिकलेला माझा इंजिनियर मुलगा म्हाताऱ्या आजीला रोज ज्ञानेश्वरी वाचून दाखवतो. मला काही काही वेळेला अभिमानाने म्हणावंसं वाटतं, शिवरायांच्या आईप्रमाणे म्हणावंसं वाटतं, धन्य झाले आज बाळा, धन्य जन्म माझा, पूर्ण पुरुषार्थ पाहिला मी माझी या दुधाचा. अभिमान वाटेल असं बाळ आहे. रस्त्याने जाताना कुणी इस्टेट विचारत नाही हो, एवढी किती केल्या असं नाही कुणी विचारत. मुलं किती आहेत, काय करतात, अभिमानाने सांगता यावं अशी बाळं असली पाहिजेत. माझं बाळ 12वीत गेलं आणि त्याला सांगितलं, बाळा आता मी शिकते, अभ्यास करते. तो म्हणला, आई का? म्हणलं एकुलता एक आहेस बाबा, तुला बहीण नाही, भाऊ नाही, तुझ्यात सगळा जीव अडकला, कसा काढू? तुझ्या संवेदना एक, तुझी स्पंदनं एक, तुझ्या माझ्या हृदयाचे ठोके एक. तुझ्याशिवाय जग असू शकत नाही रे बाळा. त्यातनं जीव काढून घ्यायचाय, कारण तुझं विश्व वेगळं होणार आहे. चिमणीच्या पिलाला पंख फुटल्यावर ते उडून जात असतं, हा निसर्गाचा नियम आहे. आणि तो मला मान्य करायला हवा. जिला मान्य करता आला ती आनंदी, जिला नाही करता आला ती डिप्रेशन मध्ये. त्यामुळे शिकते आता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला ऍडमिशन घेतली, अभ्यास प्रचंड केला. BA ला इंग्रजी विषय घेतला. माझ्या मुलांनी माझा अभ्यास घेतला, फार छान अभ्यास केला. 3 वर्षात क्लिअर पास, डिस्टिंक्शन मध्ये पास आहे. आणि मग नंतर शिवाजी विद्यापीठाचं LLB केलं. प्रचंड अभ्यास केलाय घरचं सगळं करून. अक्षरशः इतका अभ्यास केलेला आहे मी 3 वर्षात, आणि मी 3 वर्षात क्लिअर पास आहे. कॉलेजमध्ये 2री आले, एव्हिडन्स सारख्या विषयात 1ली आले, आणि वयाच्या 46व्या वर्षी मी वकील झाले. माझ्या नावाच्या पाठीमागे ॲडव्होकेट लागायला लागलं. ॲडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर. पाटी लावली घरावर. पाटीकडे 15 मिनिटं बघत उभी राहिले होते. मुलांनी विचारलं, आई काय बघते एवढी? म्हणलं विश्वास बसत नाहीये, आपण वकील झालो. सनद आली, कोर्टात गेले. इथं कोणी ॲडव्होकेट असतील तर पहिल्यांदा माफ करा, कोर्टातलं वातावरण आवडलं नाही. पैशाच्या पाठीमागे धावणारी माणसं आवडली नाहीत. पैशासाठी तारखांवर तारखा घेणारी माणसं आवडली नाहीत. पैशासाठी अक्षरशः गरिबांना नाडणारी माणसं मला नाही आवडली. एक फाईल काढून देण्यासाठी आणि एका ॲफिडेव्हिटसाठी 10-10 रुपये टेबलाखालनं घेणारी माणसं मला नाही आवडली. एक बाई समोर आल्या, त्यांनी 500 रुपये धरले आणि विचारलं, या 500 रुपयात काय करू? पोरांची पोटं भरू, पोरांची शिक्षण करू, का वकील मागतोय म्हणून त्याच्यातले 100 रुपये काढून देऊ? बाई 500 रुपयात काय करू? तिच्या डोळ्यातनं वाहणारं पाणी आणि माझ्या कोटाचं पेन शांत. त्या दिवशी पहिला निर्णय घेतला, पैशासाठी वकिली करायची नाही. घरी जाऊन यांना सांगितलं, यांना माझा निर्णय आवडला, आणि यांनी मला सांगितलं, मी सगळं सहकार्य तुला करत जाईन, तू तुझं काम सुरू कर. माझ्याकडे येणाऱ्या मुलीला नवरा नांदवत नसेल, सासरी त्रास असेल, मी त्या मुलीला तिच्या नवऱ्याला नोटिसा पाठवत नाही. मी डायरेक्ट तिच्या सासरी जाते. सासू सासरे धीर नणन सगळ्यांच्या समोर बसते. माझ्या मुलीची चूक काय आहे पदरात घाला म्हणते. 15-15 तास मी लोकांशी बोलते, आणि माझी मुलगी मी नांदायला सोडून येते, किंवा माझी सून मी नांदायला घेऊन येते. आज सांगायला अभिमान आहे, 2001 साली काम सुरू झालं. कोर्ट कचेरी न करता, पोलीस स्टेशनला न जाता 820 मुलींचे संसार आनंदाने उभे राहिले. 820. आज मी 820 जावई सांभाळतीये.
820 मुलींची आई आहे मी. अक्षरशः मुली फोन करतात, आई ग नवऱ्याने किराणा माल भरला नाही, मी किराणा माल घेऊन जाते. आई ग दिवस गेलेत, मी लगेच पोरीला घेऊन येते. रोज सिव्हिल हॉस्पिटलला उभं राहून एका पोरीचं बाळणपण करून घेते. दुपटी शिवते, डबे पोचवते, पोरं सांभाळते, सगळं करते. अगदी नवऱ्याची बँक प्रकरणं करायची, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या घरी हिंडून जुने कपडे गोळा करते, घरी आणून धुते, सॉर्टिंग करते. वर्षभर लेकरांना पुरतील एवढे कपडे तुम्ही टाकलेल्या कपड्यातनं मी वापरते. आज इतकं प्रचंड काम उभं राहिलं. आज मी 18 संस्थांची प्रतिनिधी आहे. अक्षरशः मला काही वेळेला वाटतं दिवाणखान्यात नवऱ्याला चहाचा कप देताना घाबरणारी मी आज कुठल्याही पोलीस स्टेशनला जाते, तिथल्या इन्स्पेक्टरला छापून माझी कामं करून घेते. त्यांनी ऐकलं नाही, CP SP मंत्री सगळ्यांकडे जाते. आज सोलापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे, सगळे मला प्रचंड घाबरतात. मी कुणालाही घाबरत नाही, फक्त नवरा सोडून. नवऱ्याला घाबरावं लागतं. नवऱ्यासमोर वकिली चालत नाही. दरवाजात काळा कोट काढायचा आणि आत जायचं आणि आपल्याला डोकं नाही असं वागायचं, म्हणजे संसार होतात, नाहीतर होत नाही, होत नाहीत. नाहीतर अतिशय छान काम सुरू झालं, पण या सगळ्या कामातले अनुभव अतिशय वाईट आहेत, अतिशय वाईट. आणि ते सांगण्यासाठी खरं तर आजचं भाषण, ते सांगायचे. 820 मुलींचे संसार उभे केले, 820. अक्षरशः तुम्हाला सांगते, काही ठिकाणी पुरुष व्यसनी आहेत, काही ठिकाणी पुरुष संशयी आहेत, काही ठिकाणी पुरुष नालायक आहेत, काही ठिकाणी पुरुष मारकुटे आहेत. मला सगळं मान्य, सगळं मान्य मला. पण पुरुषांना 4 दणके घातले ना ते ऐकतात, पण बायकांच्या पाया पडलं तरी बायका ऐकत नाहीत, अजिबात ऐकत नाहीत. मी बायकांच्या पायावर डोकं ठेवते, नमस्कार करते, अगं घर मोडू नको ग म्हणून पाया पडते, ऐकत नाहीत. 100% कायदे बायकांच्या बाजूने येतात, एकही कायदा पुरुषांच्या बाजूने नाहीये. आज स्त्री सक्षमीकरण, स्त्री सक्षमीकरण, बाप रे, एवढे कायदे. दुसरेपणावर दिलेल्या बाईला पण संरक्षण, आणि जी नवऱ्या म्हणजे नवरा नसताना सुद्धा अगदी नवरा बायकोंसारखे जे एकत्र राहतात त्या बाईला सुद्धा कायद्याने संरक्षण दिलं. आज एवढं प्रचंड संरक्षण मिळालं, इतके सगळे कायदे बायकांच्या बाजूने झाले. पण बायकांनो, रागवू नका. पुरुषांच्या पेक्षा बायकांच्या चुका प्रचंड आहेत, पुरुषांच्या नाहीत. खरंच सांगतेय, बायकांसाठी काम करणारी वकील आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी एक एक अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे, कारण का मला आई सांगायची. आज मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, बायकांना. राज्यघटनेने आम्हाला समान अधिकार दिले, आम्हाला मान्य. मुलाच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागत करा. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे. मुलाला चांगले शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण. मुलाला चांगली नोकरी, मुलीला चांगली नोकरी. तिला सुद्धा माणूस म्हणून अतिशय चांगलं यशस्वी जगण्याचा अधिकार मान्य, सगळं मान्य. पण बायकांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हवंय. आपल्या मुलीला मुलासारखं वाढवताना तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून द्यायची आहे का नाही? ती बाई आहे, तिला निसर्गाने दुबळेपणा दिलेला आहे थोडासा तरी. ती पुरुषांसारखी बिनधास्त रात्री अपरात्री हिंडू शकत नाही. तिला तिचं शरीर वाटेल असं उघडं टाकता येत नाही. याची जाणीव आईने करून द्यायची आहे का नाही? आईला प्रश्न आहे हा, आईला. तुम्ही एकच डोक्यात घेतले आता, मला माझी मुलगी मुलासारखी वाढवायची आहे. चालतं? भारतीय संस्कृतीतली मुलगी मुलासारखी वाढवता येते? तिला तिच्या भूमिका सांगायला नकोत? अगं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, हे सगळेजण माझ्या समोर आहेत पुरुष, तरी पण विचारते. तिच्या स्त्रीत्वाची जाणीव ती जन्माला जेव्हा येते तेव्हाच तिला सांगता येते का ना? तिला सांगता येतं की बाई, आता मुलगी म्हणून जन्माला आली आहेस, अनेक गोष्टी झाकायच्या असतात. लहान लहान लेकरांना, 1-1.5 वर्षाच्या लेकरांना एवढे एवढे पट्टे असलेले कपडे घालताय. पाठ सगळी उघडी आहे त्या लेकरांची. सगळ्या पोरी आता पोटऱ्या उघड्या बरमोडे घालून हिंडतायत. आईला काही वाटत नाही? परवाच्या दिवशी सांगलीला गेले होते, 10वीतली मुलगी, बरमोडा घातलेली, वरती एवढंसं छोटं आणि वरती तंगड्या करून खुर्चीवर बसलेली. मला इतकी लाज वाटत होती, पण तिच्या आईला नाही वाटली. आज आईला लाज वाटत नाहीये.
की आपण आपली मुलगी कशा पद्धतीने वाढवतोय. काय बोलणार आहे मी, कशी सावरणार आहे मी कुटुंब व्यवस्था. आज आमची आईच बदलली हो. आज आमची आई बदलली ते तर फार मोठं दुःख आहे. ही मागची पिढी आणि ही मी मधली. यांनी माझ्यावर संस्कार चांगले केले, मी माझ्या मुलांवर संस्कार चांगले करायचा प्रयत्न करतेय. 5 वार इथनं चुडीदारवर आली. आम्ही म्हटलं ओके चालेल, पूर्ण पोशाख आहे घे बाई, चालतंय, ओढणी घे. पण चुडीदारवरनं गाऊनवर आली, नॉट ओके. भारतीय संस्कृतीतल्या आईनी गाऊनवर घरात हिंडावं. घरात येणारे जाणारी माणसं आहेत, तरणे तठे धीर आहेत, वृद्ध माणसं आहेत. भाजी आणायला कोपऱ्यापर्यंत आई जातीये आणि ते सुद्धा बिन ओढणीची. आपण काय इंग्रजी मडमेच्या पोटी जन्म घेतलाय. आईला काही वाटत नाही, काही वाटत नाही. 12वीतल्या मुलांनी मला पत्र लिहिलंय, माझी आई घरामध्ये गाऊन घालते, तिला समजावून सांगायला या. आणि माझ्या मित्रांसमोर ती येते आणि माझे मित्र माझी चेष्टा करतात, आई तुझी गाऊन घालते म्हणून. गेले होते मी त्या बाईंना, मी हात जोडून एक वाक्य सांगितलंय, ज्या वेळेला आपली मुलं मोठी होतात त्यावेळेला आपल्यातली बाई शिल्लक नसते, आपल्यातली आई शिल्लक असते. त्यामुळे मुलं मोठी होताना आणि मुली मोठ्या होताना आईला आपण आई आहोत याचं भान असलं पाहिजे. आज आईलाच भान नाहीये, आईला भान नाहीये. मगाशी सांगितलं यांनी, रेखाताईंनी, की सासूबाई डोक्यावरचा पदर बघत होत्या कार्यक्रमामध्ये. पण बायकांनो, आज आमच्या आईला पदरच राहिलेला नाही. काय करायचं आम्ही. आणखीन एक विचारते, आई म्हणजे काय नटी आहे का ग. किती नटताय, किती नटताय. भारतीय संस्कृतीतल्या आईनी आईसारखं दिसलं पाहिजे आणि भारतीय संस्कृतीतल्या आईनी आईसारखं असलं पाहिजे. आपल्याला दिसण्याचंच पडलंय. अक्षरशः काय त्या चम 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 करणाऱ्या साड्या, काय त्या ब्लाऊजचे गळे, काय त्या खिडक्या, काय ते दोरे. काय आई आहेस ना तू. काय घेणार आहे पुढची पिढी तुझ्यापासनं. अगं समृद्ध करायचंय ना तर विचार समृद्ध कर ना. फॅशन काय, फॅशन किती समृद्ध करणार आहेस तू. आधी विचार समृद्ध कर तुझे. विचारांनी समृद्ध आई हवी आहे जेव्हा शिवबा घडणार आहेत. धर्मावर संकट आईला कळत नाही, देशावर संकट आईला माहिती नाही, घरावर संकट आईला माहिती नाही, मुलींवर संकट आईला कळत नाही. मग काय तुम्ही कशा आहेत, शोभेच्या भावल्या आहेत. आज मुलगी घरात बिनधास्त पळून जाते, आईला कळत नाही, तिच्या डोळ्यात दाहक नाही. फक्त ब्युटी पार्लर, माझं नटणं, माझं छान, माझं ब्लिचिंग, माझं फेशियल, बस याच्यातच. परवा एका ब्युटी पार्लरच्या बाईनी मला ब्युटी पार्लरच्या उद्घाटनाला बोलवलं होतं. अहो खरं खोटं नाही सांगत. त्यांना मी म्हटलं, मी पारदी पोरं कडेवर घेऊन फिरते, शेमडी मेकडी कसली पण, मला माझ्या साडीचं पण भान नसतंय आणि मला ब्युटी पार्लरच्या उद्घाटनाला गेले. काय सांगायचं हो, 350 बायका हो ब्युटी पार्लरच्या उद्घाटनाला. म्हटलं बऱ्याच सापडल्यात, सोडायच्या कशाला. गोड गोड बोलता येत नाही ना, हा अवघड प्रश्न आहे. मी बायकांना सरळ प्रश्न विचारला, चेहरा स्वच्छ करण्यासाठी खर्च किती येतो. लगेच बायका 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत पॅक आहेत. म्हटलं बाप रे, चेहरा स्वच्छ करायला इतके पैसे. मग मन स्वच्छ करायला किती. म्हटलं मी मनाचं ब्युटी पार्लर सुरू केलंय, ज्यांना यायचंय त्यांनी या. माझ्याकडे मन सुंदर करून मिळेल, पाटी लावलेली नाही, शुल्क स्वीकारलं जात नाही. लगेच बायका, अय्या मनाचं ब्युटी पार्लर कसं असतं ते. म्हटलं फार छान असतं. नवऱ्याचा मान ठेवायला शिकवते, सासू सासऱ्यांना किंमत द्यायला शिकवते, दिरावर भावासारखं प्रेम करायला शिकवते, सगळं शिकवते. नवऱ्याची पण किंमत नाही हो हल्ली. आणि पुरुषांना तुमची एक फार मोठी चूक आहे बरं का, मी तुम्हाला सांगतेय. तुमच्यावर मी जास्त रागवत नाही, पण तरी सुद्धा सांगते. आमचे वडील घरात शिरले ना, त्यांची नुसती पावलं वाजली तर आम्ही घाबरायचो. आज तुम्ही अख्खे घरात येता, तुम्हाला कुणी घाबरत नाही. का? कारण अरे तुमचा धाक ठेवून घ्या. पुरुष प्रधान संस्कृती आम्ही मान्य केली आहे. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, आम्हाला ती मान्य आहे, आम्हाला आनंद आहे. पण तुमचा मान तुम्ही ठेवून घ्या. बायकांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या जोरात. पुरुषांचा धाक घरात हवा
का नको? आता तुम्ही टाळ्या वाजवा. हवा. पुरुषांचा धाक हवा. लहान वयात वडिलांचा, तरुण वयात भावांचा, लग्न झाल्यावर नवऱ्याचा आणि म्हातारपणी मुलांचा धाक असायला हवा. आणि पुरुषांचा धाक असल्याशिवाय बायका चांगल्या वागत नाही. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत इथनं. खरं वागत नाहीये आणि वस्तुस्थिती आहे. आणि पण पुरुषांनो, तुम्ही तुमचे मान ठेवून घ्या. अरे अभय, पाणी भरलं का रे? काय गडीबिडी आहे का ग? काय कुठे चाललोय? अक्षरशः मला मुलींना सुद्धा विचारायचंय, का कशासाठी आरेतुरेमध्ये काय आहे? आणखीन एक प्रश्न आता मुलींसाठी आहे. तरुण मुली, करा हात वर. किती जणींच्या हातात बांगडी आहे मला बघू दे बरं. करा ना हात वर. बांगड्या हातात नाहीत. आई रागवत नाही. कपाळाला कुंकू नाही. आई रागवत नाही. आईला वाटतं बांगडी घालणं महत्वाचं नाही भारतीय संस्कृतीत. आईला वाटतं कपाळाला कुंकू लावणं महत्वाचं नाही. आणि मग सासरी गेल्यावर सासू रागवली की मग सासू तेवढी वाईट, कारण ती बांगडी घाल म्हणते ना. मग ती ऑर्थोडॉक्स होते जुन्या विचारांची. मुलींनो, एकही मुस्लिम मुलगी बुरख्याशिवाय दिसत नाही. एकही मुस्लिम मुलगी. तिचा धर्म ती कट्टर सांभाळते आणि ती म्हणते की माझं शरीर मी उघडं टाकणार नाही, कारण माझा धर्म मला शरीर उघडं टाकायला परवानगी देत नाही. आणि आपल्या सगळ्या मुली उघड्या. आपला धर्म परवानगी देतो शरीर उघडं टाकायला. टाईट टाईट जीन पॅन्ट घालताय, वरचं एवढंसं छोटंसं घालताय, कशा हिंडताय. आईलाही काही वाटत नाही आणि वडिलांना तर त्याहून नाही. का? धर्म काय सांगतो, संस्कार काय सांगतात, स्त्री पण काय सांगतं. आणि अशा मुली नंतर सासरी ऐकतील, डोक्यावर पदर येतील. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं. एकच वाक्य म्हणायचं कायम, पण त्याच्या पुढचं म्हणा आता. शिक्षणामुळे सावित्रीबाईंच्या डोक्यावरचा पदर खाली आला नाही. शिक्षणामुळे तिने हातातल्या बांगड्या काढून टाकल्या नाहीत, की ज्योतिबांच्या नावाने लावलेली कपाळावरची चीर तिने पुसून टाकली नाही. आणि त्याच्याही पुढे वाक्य आहे, सावित्रीबाई ज्योतिबांच्या मनाविरुद्ध कधीच वागल्या नाही. हे मुलींना सांगा पहिल्यांदा. ज्योतिबांनी सांगितलं, सावित्री तुला शिकायचं हाय, वैधनी शिकन. सावित्री, पुण्यातले लोक कर्मठ आहेत, दगड मारतील, गोट मारतील, सहन करायची ताकद ठेवावी लागल. वैधनी ठेवीन. सावित्री, सत्यशोधक समाजाचं काम करावं लागल. वैधनी करन. माझ्या खांद्याला खांदा लावून उभं राहशील नव? नाही धनी. सावित्री धन्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी जन्मालाच आली नाही. सावित्री ज्योतिर्मयी म्हणून जन्माला आली, ज्योतिर्मयी म्हणून मरणार आहे. हे सांगा मुलींना. बरोबरी खांद्याला खांदा लावून काम करायचंय. शक्य असतं. आणि करिअरचे एक डोक्यात वेगळे अर्थ आईने घुसवलेत. सगळ्या आयांनी छातीवर हात ठेवा आणि मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितलीत, भरतवर्षात अतिशय चांगल्या धर्मात, अतिशय चांगल्या घरात, अतिशय पुण्यवान अशा माणसांमध्ये बाळा तुझा जन्म झालेला आहे. तुला माणूस म्हणून जगायचंय. तुझ्यातला सृजनशील माणूस मी जागा करणार आहे, असं एकाने तरी आईने सांगितलं? नाही सांगितलं. फक्त एवढंच सांगितलं, इंजिनियर व्हायचं बाळा मोठेपणी, अमेरिकेला जायचं, तिथंच जाऊन राहायचं, परत यायचंच नाही. मला अमेरिकेत एकदा नेऊन आण, म्हणजे तेवढंच मला अमेरिका बघणं होतंय. इम्पोर्टेड साड्या पाठव. शेवटी आला नाहीस तर कळव, फ्लाईट चुकलीये, ओके आटपून घ्या, संपलं. अशी आई नकोय. आईचे दोन गट पडतात. एक गट ज्या आईला वाटतं माझ्या मुलाने नुसतं मोठं व्हायचं नाहीये, त्यांनी बरोबरीने आपलं कुटुंब, समाज, गाव, देश, राष्ट्र सगळ्यांना मोठं करायचंय, त्या गटात जिजाऊ मोडतात. आणि ज्या आईला वाटतं की माझ्या मुलांनी मोठं व्हायचंय पण कुणालाही बरोबर न घेता, त्या आईच्या गटात कैकई मोडते. तुम्हाला कोणत्या गटात बसायचंय, जिजाऊंच्या का कैकईच्या, ते ठरवा. सगळ्यांना पडलंय अमेरिका, सिलिकॉन व्हॅली, झाली समृद्ध. आता आपलीच मुलं तिकडे जाऊन राहिली, परत येत नाहीत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, नाही सांगितलं आईने.
आईने रामायण सांगितलं नाही, आईने महाभारत सांगितलं नाही, आईने कुठलाही धर्मग्रंथ सांगितला नाही, आईने चांगलं काहीच सांगितलं नाही. आत्ताची आई फक्त सांगते मोबाईल, कॉम्प्युटर. हा एक मोबाईलने आमच्या कुटुंबाचं फार वाटोळं केलंय बाबा, अतिशय वाटोळं. बायकांनो, तुम्हाला मी सांगते, मुलींच्या हातात 10वी नंतर लगेच मोबाईल देऊ नका. सगळ्यात वाटोळं जास्त आहे या मोबाईलमुळे. आणखीन एक प्रश्न मनातला, मुलगी 5 वर्ष हॉस्टेलला ठेवताय, तिच्या हातात मोबाईल, तिच्या खिशात पैसे, तिच्या हातामध्ये गाडी, तिला वाटेल तसं फिरायला सुविधा, ती राहते हॉस्टेलला, तिचं ताट ऐतं, तिचं जेवण ऐतं, तिचं चहा ऐता, तिचे कपडे धुवून ऐते येतात. 5 वर्ष स्वतंत्र राहिलेली मुलगी परत आली शिक्षण घेऊन, मग तिला लगेच कॅम्पस इंटरव्ह्यू, लगेच तिच्या नोकऱ्या. आता मला उत्तर द्या, त्या मुलीला लग्नाच्या बोहल्यावर उभं केल्यानंतर ती स्वतंत्र बाई कुणाचं ऐकेल? डोक्यावर पदर घेऊन विचारेल, सासूबाई बाहेर जाऊन येऊ का? कुठली अपेक्षा करताय तुम्ही? सगळं ऐतं पुरुषांसारखं. आपण पुरुष घडवतोय, पुरुष. आचार्य रजनीशांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, बायकांना आता बुद्धिमत्तेचं शिक्षण देऊ नका, त्यांना संवेदना शिकवा, त्यांना गणित शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, त्यांना प्रेमळ अशा सुंदर प्रेम कविता सांगा. बायकांना महत्वाकांक्षी बनवू नका, सृजनशील बनवा. बायकांना पुरुषी बनवण्याच्या भानगडीत पडू नका. पुरुष घडवतोय आपण, आणि मग तिला सांगतोय तुला आता बाळंतीण व्हायचंय, तुझं बाळ सांभाळायचंय, तिला सगळ्या जबाबदारी आता नकोय, तिला मातृत्व नकोय, सुंदर मातृत्व नकोय तिला. तिला नाही हे सगळं तिला ऐकतं पाहिजे. आता काही दिवसांनी ती सांगेल सरोगेट मदर मी भाड्याने घेईन, माझ्याजवळ पैसा भरपूर आहे. ही परिस्थिती आणायची आहे? करा, सगळ्यांनी मिळून आजपासून विचार करा. आज मुली शिक्षण घेतल्याने मला वाटलं नम्र होतील. मुली नम्र झालेल्या नाही आहेत शिक्षणामुळे, मुली आगाऊ झाल्या. काही ठिकाणी मुलं अजून तरी बरी आहेत, त्यांना कुटुंबाबद्दल प्रेम आहे, संवेदना आहेत. पण मुली इतक्या शिष्ट झाल्या, त्यांना चौथं माणूस घरात नकोय. मी, माझा नवरा आणि माझं एकच पोर, आम्ही तिघं, चौथं कुणीही चालणार नाही. एकत्र कुटुंबात राहायला मुली तयार नाहीयेत. मग माझ्यासारख्या एकुलत्या एक मुलाच्या आईनी कुठे जायचं? आज पुण्यातल्या मुलांकडे जायचं म्हटलं तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. येऊ का? मला गेस सून सांगते, आउटिंगला जाणार होता मी शनिवार रविवार, यांचं आउटिंग, यांचं हॉटेलिंग, याच्यात सासू सासऱ्यांना येऊ नका असं स्पष्ट सांगतात मुली. आज दुःख आहेत ती. परवा मी नांदेडला एक वधूवर मेळाव्याला गेले होते. काय वधूवर मेळाव्यात मुलींनी एका बायोडेटा सांगितला, भारी सांगणार आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला 65,000 पगार आहे. ज्याला 65,000च्या वर पगार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मुलगा शक्यतो पुण्यातलाच असावा. 2 BHK फ्लॅट इज मस्ट, आणि तो DSKचा असेल तर मी जास्त प्रिफर करीन. सासू सासरे फोटो पुरतेच चालतील. विचारलं तिला मी, हा शेवटचं वाक्य कशासाठी आहे? तर ती म्हणाली, लाड करायला वेळ नाहीये, सकाळी 9ला ड्युटीवर जाणार, रात्री 12ला येणार, कधी करू यांचा? फोटो पुरतं यावं, फ्लॅश, आणि नंतर दाखवायला ठेवणार. हे सासू सासरे, बस, यायचं नाही जायचं नाही. सोपं असतं. तिच्या आईला म्हटलं, मी तुमची मुलगी फार बोल्ड आहे हो. त्या म्हणल्या, लहानपणापासून मी तिला अगदी स्पष्ट बोलायला शिकवली. म्हटलं, तुमची सून असं म्हणाले तर काय करणार आहात तुम्ही? मुलींच्या आयांनो, मुलींच्या संसारात तुमची ढवळाढवळ प्रचंड वाढलेली आहे, आणि त्याचा त्रास या कुटुंब व्यवस्थेला व्हायला लागलेला आहे. अपेक्षा तुमच्या वाढल्या आहेत, मुलींच्या नाहीत. तुम्हाला जावई अगदी सगळा पुरुषोत्तम हवाय, पैसेवाला हवा, दिसायला छान हवा, शाहरुख खान हवा, साधा बंद, अक्षरशः वाटेल ते डोक्यात आहे. त्या मालिका बघायच्या ना. एक प्रश्न विचारते, आठवलाय तेवढ्यात, तुमच्यापैकी किती बायका समृद्ध आई रोजचं वर्तमानपत्र वाचते? तिने हात वर करा. आणि टीव्हीच्या बातम्या बघते ती आई? वा, सुसंस्कृत आई. टीव्हीवरच्या भांडणाऱ्या बायका बघणारी आई किती आहे? दाखवा, हात वर करा. हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा तिच्या बरोबर, आणि परत तुम्हालाच प्रश्न, आता ती कुणाबरोबर राहील?
काय देणार आहात? काय देणार आहात? एक 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 घर सावरता 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 रात्रीची झोप उडाली आहे. काय सांगू तुम्हाला, काय सांगू. 155 म्हातारी माणसं रोज जेवायला घालते मी. 155 म्हातारी माणसं ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीत. तुमच्यासारख्या लोकांकडनं 5-5 किलो ज्वारी गोळा करून 5-5 किलो गहू गोळा करून मी जेवायला घालते. आईला वाटत नाही आपल्या मुलींनी सासू सासरे सांभाळावेत? मुलींना मम्मी पप्पा हवेत, पण नवऱ्याला आई बाबा नकोत का? का नकोत? खेड्यातली मुलगी येते, शहरातली मुलगी येते, दोघी एकच बोलतात. शहरातली मुलगी मला येऊन सांगून जाते, सेपरेट राहणार असाल तरच येते असा निरोप द्या. खेड्यातली येते आणि म्हणते वाईलं राहणार असाल तर येते, नाहीतर नाही. दोघी एकच बोलतायत आणि ते सगळे आईने शिकवलेले शब्द आहेत. आईला काय पाहिजे? मुलीने स्वतंत्र राहायला पाहिजे. काय पाहिजे आईला? मगाशी मी तुम्हाला सांगता सांगता राहिले. परवा एका सासूनी आपल्या सुनेला देवाजवळ दिवा लावायला सांगितला. ती म्हणाली घरामध्ये योगेश्वरीचे टाक आहेत, देवाजवळ नवी नवरी आली आहे, 4च महिने झालेत, आता संध्याकाळचा दिवा तू लावत जा. ती मुलगी उठली दिवा लावायला तर सासू फक्त एवढंच म्हणली, तुझ्या हातात बांगडी नाहीये, एक बांगडी तेवढी घाल आणि कुलस्वामिनीचा दिवा लाव. काय सासूचं चुकलं? ती मुलगी म्हणली तुम्ही मला शिकवू नका बरं का, माझ्या आईने कधी मला बांगडी घालायचं म्हटलेले नाहीये, मला बांगडी अडगळ वाटते, मी घालणार नाही. त्या म्हणल्या फक्त टाकाला दिवा लावण्यापुरती फक्त बांगडी घाल. त्या मुलीला इतका संताप आला, तिने हातातला नंदादीप फेकून दिला, देवाच्या वर असा हात मारला आणि चिडून जाऊन ती बेडरूमला झोपली. अर्ध्या तासात आईला मिस कॉल. आई तासात 12 माणसं घेऊन हजर. आणि आमच्या मुलीला तुम्ही प्रचंड छळता, जाळून मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 498 दाखल, 8 जण अटकेत आहेत. सोपं इतकं? जायचं अपर्णाताईंनी सोडवायला. अपर्णाताईंना उद्योग काय आहे? बायकांनो, मंगळवेड्याची मुलगी बार्शीत दिली आहे. आईने किती फोन करावे तो या फोनवरनं? किती मिस कॉल? सकाळी 6:30 आई पहिला फोन करते, 6:30, आणि शेवटचा फोन रात्री 10:30 करते आणि मध्ये 17 फोन करते. इतके फोन नवीन लग्न झालेल्या मुलीला करतात. पहिला फोन दाखवते, हॅलो, ए सोनिया, म्हण्या उठला का बेटा? उठले मम्मा. बोर्नविटा पिला का? नाही मम्मा. का नाही पिला ग? भाऊजींनी चहा करून घेतला मम्मा, दूध उरलं नाहीये. अगो बाई, असं झालं का? उद्यापासून तुमचं दूध तुम्ही स्वतंत्र घेत जा आणि तुझ्या रूम मध्ये ठेवत जा. हो हो. आता काय करतेस? झाडून काढतीये. दिला का झाडू तुझ्या हातात? अगो बाई, येते 9च्या गाडीने. येते बेटा, येते बेटा. मम्मा येते बेटा, येते बेटा. आई 9च्या गाडीने 10ला हजर. 5 तास भांडण. आमच्या मुलीला बोर्नविटा का मिळाला नाही आणि आमची मुलगी तुमच्या घरात आम्ही झाडून काढायला पाठवलेली नाही. त्याच्यानंतर अपर्णाताईंना फोन. अपर्णाताई आल्यावर पुन्हा 7 तास भांडण. त्याच्यानंतर मुलगी घेऊन गेले आहेत. आज 3 वर्ष झाली मुलगी मंगळवेड्यात माहेरी आहे. पाठवत नाहीत. आणि कारण काय सांगतात? येऊन सासूनी नाक घासून माफी मागावी, कारण हातात झाडू दिला म्हणून. दरवेळेला मंगळवेड्याला गेले की पाया पडून येते. दरवेळेला मंगळवेड्याला घ्यायचं आणि पाया पडायचं. चला चला चला. आता बाळ तिचं मोठं झालंय तरी पण ती येत नाही. तिची आईने उत्तर काय दिलं माहितीये? मी शिक्षिका आहे, 6व्या वेतन आयोगाप्रमाणे आता 35,000 पगार झालाय. आता तिचे वडील मुख्याध्यापक आहेत, मी शिक्षिका आहे. आमच्या घरामध्ये 75 ते 80,000 महिन्याला येतात. आम्ही आमची मुलगी आणि नातू सांभाळायला समर्थ आहोत. आम्ही सगळी सुख तिला देऊ शकतो. म्हणलं नवऱ्याचं पण. आणि सगळ्या मुली आई वडिलांचं जास्त ऐकतात. सगळ्या मुली. नवऱ्याची किंमतच नाही हो. मगाशी एक वाक्य बोलता बोलता आलं त्या कवितेमध्ये, माहेर सासरचा कमीपणा माहेरी जाऊन सांगायचा नसतो. आम्ही प्रत्येक गोष्ट जाऊन सांगतोय, प्रत्येक गोष्ट. अगं कमी पडतच असतं संसारात. संसारात कमी पडत असतं, ते सावरायचं असतं. आणि तुमच्याकडे एक आणखीन एक गोष्ट तक्रार करायची, सुईपासनं फ्रीज पर्यंत सगळा संसार देत आहे ग. सगळा संसार सुईपासनं फ्रीज पर्यंत कौतुकाने सांगतायत सगळं देतो. वेगळं राहण्याचा परवाना देत आहे का सासूपासनं? टिचक्या मारत मुली सांगतात आईने सगळं दिलंय, उद्याच्या उद्या वेगळी राहते म्हणून. मान नाही राहिला.
सासूला विचारत सुद्धा नाहीत बसलेल्या की किती पोहे करू, जेवायला लोक आलेत, काय करू. आईला मिस कॉल करून रेसिपी विचारायची. त्या म्हाताऱ्या आहे, सासूला नाही. तिची किंमत कमी करून टाकायची, कारण का ती नवऱ्याची आई आहे ना. बायकांनो, एक गोष्ट कायमसाठी लक्षात ठेवा. पुरुषांचा हृदयाचा एक कप्पा पहिला हा आईचा असतो आणि बायकोचा कप्पा दुसरा असतो. पहिल्या कप्प्यात त्यांची आईच असते आणि त्यांचं त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम असतं, जीवापाड. ज्या वेळेला तुम्ही त्याची आई दुखवता त्यावेळेला नवरा दुखावलाच गेलेला असतो, पण तो दाखवत नाही. मला माहितीये पुरुषांनो, तुमच्या आईचं तुमच्या आईवर इतकं प्रचंड प्रेम आहे. 35 अर्ज मुलांचे आहेत, 35 अर्ज. 10 मोकलून रडतात वेगळं राहायचं नाहीये म्हणून, आणि बायका त्या अटीवर नांदायला येत नाहीयेत. वेगळं राहिला तरच येतो. अक्षरशः मुलं म्हणतात, आईपासनं वेगळं राहू कसा राहणार आहे वेगळा. ही 25 वर्षाची नाळ आहे ग मुलींनो. डॉक्टर जगाच्या व्यवहारात येण्यासाठी नाळ तोडतात, पण ही 25 वर्षाची आईशी असलेली नाळ तुमच्या एकटीच्या येण्यामुळे लगेच तुटणार आहे? थोडंसं नवऱ्याने आई आई केलं, काय बिघडतं ग? काय बिघडतं काय? पण नाही, नवरा आई आई करतो आणि आम्हाला फ्री वागायची सवय आहे. सासरी जमणार नाही. का नाही जमणार? का नाही जमणार? 2.5-3 लाख रुपये, काय 7-7 लाख रुपये लग्नातले खर्च आहेत आता. 7 लाख. अक्षरशः इतका पाणउतारा करतायत ना मुली, बाप रे, प्रचंड पाणउतारा. आणि ते फक्त आई वडिलांच्या जीवावर चाललेलं आहे, आई वडिलांच्या जीवावर. काही ठिकाणी अन्याय होत आहेत, मला मान्य आहेत. काही ठिकाणी अन्याय आहेत, हेही मला मान्य आहे. मी अन्यायग्रस्त मुलींसाठी प्रचंड काम करते. पण मुलींनो, दुसरी बाजू खणखणीत अशी आहे की आज तुम्हाला स्त्रीत्वाचं भान राहिलेलं नाही, नात्यांचं भान राहिलेलं नाही. आणि स्त्रीत्वाचं भान ज्या बाईला राहत नाही ती स्त्री भारतीय संस्कृतीमध्ये अपयशीच असते. अपयशी आहे ती. तुम्हाला मी जळगावची आई सांगणार आहे आज. मुलींनो, 1.5 वर्षाचं बाळ, 5 वर्षाचं एक बाळ, 4 वर्षाचं एक बाळ घेऊन जळगावचं कुटुंब सोलापुरात पंढरपूरच्या दर्शनाला आलं. रात्रीच्या वेळेला चंद्रभागेला थांबलं वाळवंटात, कारण दर्शन झालं नाही देवाचं. सतरंजी घातल्या तिथे झोपून टाकलं. साधारण पहाटे 5:30च्या सुमारास आम्हाला संस्थेत फोन आला की 1.5 वर्षाचं छोटंसं बाळ हे आत्ता अत्याचारित आहे आणि ते आम्हाला शेतात सापडलंय, ते घेऊन जा. ते बाळ आम्ही आणलं. 1.5 वर्षाच्या बाळावर भीषण बलात्कार झालेला होता. मी ते बाळ 5.5 महिने असंच्या असं घेऊन सांभाळलंय. 5.5 महिने सगळं कुटुंब मी सांभाळलंय. त्या बाळाची आई मला एकच प्रश्न विचारायची, पोरगी आहे व, चांगली राहील ना व, तिला काही होणार नाही ना व. गेले गावाकडं तर लोक विचारतील ना काय झालं, सासू काय म्हणल, म्हातारीला सांगू कसं, या बाळाचं पुढं काय व्हायचं. अक्षरशः त्या आईच्या मनामध्ये 100 प्रश्न. 5.5 महिने ते बाळ कसं सांभाळलं ते फक्त मला माहितीये. डॉक्टरांच्या पाया पडून पडून सांगितलं. पैसे द्यायला नाहीये डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी. आज मला डॉक्टरांच्या अजून 2,000 रुपये द्यायचेत. मेडिकल सुद्धा तुमच्या लोकांकडनं 100 रुपये गोळा करून मेडिकल केलेलं आहे. 1.5 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही आणि आपण आपल्या मुली बिनधास्त डोळे आड करतोय. त्या मुलींना भान नाही देणार आहे. आज बांधा मुली, थोड्याशा बांधा. त्यांचे मित्र कोण आहेत त्याची चौकशी करा. ते काय कुणाबरोबर जात आहेत, कुठं जात आहेत, आई म्हणून तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत. आज डोळ्यात तेल घालून मुली जपा. आज बाहेर असलेलं वारं तुम्हाला माहित नाही आणि मला सभागृहात ते स्पष्टपणे सांगता येत नाही, कारण हा कार्यक्रम सार्वजनिक आहे. एकत्र भेटून, एकटं भेटून विचारा काय येते. आज एकेका मुलीच्या पाठीमागे पळते, एकेका मुलीच्या पाठीमागे. कोल्हापूरच्या हॉस्टेलवरनं पोरगी बेपत्ता झाली आहे, ती आम्हाला पुण्यात सापडली आहे 3 महिन्यांनी. इंजिनिअरिंगला घातलेली, वडिलांनी कर्ज काढून 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 शिक्षणासाठी इंजिनिअरिंगला ठेवली कोल्हापूरला, आणि 3 महिने गायब. पुण्यात सापडली, पोलीस स्टेशनला नेऊन उभी केली. पोलीस स्टेशनला साहेबांनी विचारलं काय प्रकार आहे, तिने मॅरेज सर्टिफिकेट तोंडावर फेकलं. वडिलांनी रडून विचारलं, बाळा 1 वर्ष इंजिनिअरिंगचं राहिलं तेवढं पूर्ण का नाही केलं. वडील धो धो रडत होते, सांगत होते 2.5 लाख कर्ज काढले लेकरा, असं का फसवलं.
वडील रडतायत आणि ही मुलीने स्पष्ट सांगितलं, या माणसाला मी ओळखत नाही, याला मी कधीही पाहिलेलं नाही. अक्षरशः असं झालं होतं ना, वडील फरशीवर डोकं आपटतायत आणि ही मुलगी बिनधास्त तिथनं निघून जाते. कुठल्या संवेदना मी जाग्या करू तिच्या मनात की हे तुझे वडील आहेत. आज किती मुली समाजाच्या बाहेर आहेत, किती मुली धर्माच्या बाहेर आहेत, किती मुली कुठं जात आहेत, देव सगळे तकतायत. इतकं स्वातंत्र्य, इतकी स्त्रीमुक्ती. जी स्त्रीमुक्ती आमच्या समाजाच्या, आमच्या धर्माच्या मुळावर येते, ती स्त्रीमुक्ती काय कामाची आहे? जी वडिलांना वडील म्हणायला तयार नाही, जी आईला आई म्हणायला तयार नाही. एक मुलगी 6 मजली इमारतीत राहणारी, अगदी सगळ्या 3 पिढ्यामध्ये एकुलती एक, फुलासारखी जपली, फुलासारखी. MSc फर्स्ट क्लास, वाटेल तेवढे ड्रेस, वाटेल तेवढे कपडे, वाटेल तेवढी चैन, आणि समोर वडापाव तळणाऱ्या एका मुलाबरोबर पळून गेलीये. काय झालंय घरात? आणि मला एका माणसाने सांगितलं, त्या वडापाव तळणाऱ्या माणसाला तुम्ही तुमच्या स्टेटसला आणा की, ओरडता कशाला? हो, स्टेटसला आणेन मी स्टेटसला, पण त्याचं व्यसन, त्याची वर्तणूक. शेजारच्या झोपडपट्टीमध्ये आत्ता राहते आणि रोज तांब्या घेऊन बाहेर जाते संडासला. स्वतंत्र बेडरूम असलेली मुलगी बडवतोय दारू पिऊन. अक्षरशः तुम्हाला सांगते, हाड दिसतायत. MSc फर्स्ट क्लास असून नोकरीला बाहेर पाठवत नाही. आज 7वा महिना चालू आहे, रोज फोन आहे, आई घरात घेत नाही आणि आता मला सहन होत नाही. अपर्णाताई काय करू? सांभाळायला तर लागेल, बाळणपण तर करावं लागेल, टाकून तर देता येणार नाही. कुठे टाकू? कशी फेकू? पोटातल्या लेकराचं काय करू? आपण चुकतोय, 4-4 महिन्यांनी प्रायश्चित्त मिळाल्यावर परत येतात. काय करू त्यांचं? आज अनाथ बाळ सांभाळतीये, उकिरड्यावर सापडतायत, एवढी बागेच्या तारेला अडकवून ठेवून पोरी निघून जातात. अनैतिक संबंधातनं जन्माला आलेली 22 बाळ संस्थेत आहेत. 22 कळायला लागल्यानंतर मम्मी 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 मम्मी. कुठून आणू मम्मी आणि कुठून आणू आई? मला आजी होता येतं ग, मला आई नाही होता येत. मला पाना नाही ना फुटत लेकराला छातीशी घ्यायला. लेकरू इतकं रडत असतंय आणि ती निघून जाते मुलगी. तिच्या हृदयावर एवढा सुद्धा किंचित ओरखडा उमटत नाही की आपण आई आहोत. आपल्या पोटातला तुकडा आपल्या चुकीमुळे फेकला जातोय, याचं भान नाहीये. आणि तिच्या बरोबर आलेल्या तिच्या आईला विचारलं, अहो तिला दिवस गेले मला कळलंच नाही, कारण तिची बेडरूम स्वतंत्र आहे. हे उत्तर आहे? इतकी आई, इतकी अक्षरशः अशी झाली आहे मुर्दाड. तिला पोरीला दिवस आहे ते कळत नाही. माझं करिअर, अक्षरशः डोक्यामध्ये करिअर घेतलेल्या आईचा मला प्रचंड संताप आहे. शिवबांच्या आईला करिअर करता आलं असतं, पण त्यांनी शिवबांचं करिअर महत्वाचं मानलं. विवेकानंदांच्या आईला भुवनेश्वरीला करिअर करता आलं असतं, पण तिने मुलाचं करिअर महत्वाचं मानलं. मनीष पितांबरेच्या आईला करिअर करता आलं असतं, पण तिने लेकाचं करिअर महत्वाचं मानलं. आणि आज आमच्या आईला स्वतःचं करिअर, सकाळी 9ला जायचं ते रात्रीपर्यंत यायचं, पोरं आपली बसतात घरात, आईचं लक्ष नाहीये. आणि मी एक ठामपणे वाक्य म्हणते, राग आला तरी चालेल, ज्या पुरुषांची परिस्थिती खूप चांगली आहे आर्थिक, त्यांच्या बायकांनी नोकरीसाठी बाहेर पडावं असं मला मुळीच वाटत नाही. अजिबात बाहेर पडायचं नाही. पहिल्यांदा घर सांभाळा. मला जिजाऊ पाहिजे आता घरात. कुठे आहे धर्म? काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 40,000 मुली बेपत्ता आहेत. कुठे आहेत? शोधा, करा विचार सगळ्यांनी मिळून. तुम्ही म्हणाल मुलांचं काय? अहो मुलं थोडी तरी आत्ता डोकं त्यांचं जागेवर आहे. पोरांना कुटुंबाबद्दल प्रेम आहे. आज एक आकडे सांगितले ना तर हादरून जाल. म्हणून येत्या 4 जुलैला इथे धुळ्यामध्ये एक कार्यक्रम मी घेणार आहे. मला माहेश्वरी महिला मंडळ मदत करणार आहे त्या कार्यक्रमात. 4 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलै या दोन्ही दिवशी मी धुळ्यात आहे. आणि त्या दिवशी हाच विषय मांडणार आहे की आमच्या मुली असं का वागतात, आमच्या मुली बाहेर का जातात, आमच्या मुलींच्या हृदयावर हे सगळे ओरखडे का उमटत नाहीत. हाच विषय मांडणार आहे. आज माझं रक्त जळतं, कारण का आज आमची आई सक्षम नाही म्हणून. आणि बायकांनो, मला करिअरचं उत्तर द्या आता तुम्ही. करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे 4 बाजारी वस्तू? करिअर म्हणजे पैसा? करिअर म्हणजे हातात मोबाईल? करिअर म्हणजे बसायला गाडी? करिअर म्हणजे बंगला? करिअर म्हणजे आउटिंग? काय आहे करिअर म्हणजे? बायकांचं करिअर काय असतं? आणखीन एक स्त्रीमुक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या बायका
बावळटसारखं डोक्यात एक भरवून ठेवतायत. चूल आणि मूल या जोखडातनं बाईला बाहेर काढायची. चूल हे जोखड आहे. अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. स्वयंपाक तिथं लाईटच्या चुलीवर करावे लागतात. ओव्हन मध्ये काय ते बर्गर पिझ्झा ठेवावाच लागतो. रिकामी मांडी हलवताना तिचं मातृचं हृदय काय म्हणतं एकदा विचारा. बारशाला कुणाकडे गेल्यानंतर बाळाला हात लावून देत नाही तेव्हा विचारा काय असतं आई पण. सोपं आहे. या मुलींना जरा आईपणाचा अर्थ समजावून सांगा. आता यांना सांगा केस मोकळे सोडणं, झिंजा वाटेल तशा हिंडणं, टाईट जीन पॅन्ट घालून ती पोरं उचलणं बंद करा सगळं. आणि सगळ्या आधुनिक आई वडिलांनो मुली बांधा. आता आम्हाला आमची आई समृद्ध हवी आहे, सुंदर हवी आहे, आईसारखी दिसणारी हवी आहे, हातात बांगड्या घालणारी, कपाळाला कुंकू लावणारी, केस छान बांधलेली आई आम्हाला हवी आहे. रस्त्यात केस मोकळे सोडून जातात भूतासारखं. एक बाई परवा माझ्याकडे आली श्रावण महिन्यात केस कट केलेले. विचारलं तिला मी अशी का आली का भूतासारखी. तो म्हणाली मी केस कट केलेत. म्हणलं श्रावण महिन्यात? आमच्याकडे पुरुष श्रावण महिन्यात कटिंग दाढी पण करत नाहीत. तर ती म्हणाली मी काहीच पाळत नाही. म्हणलं छान. जी काही पाळत नाही तिला म्हातारपणी कुणी पाळायचं. लहानपणी बाळ झालं रे झालं की पाळणाघरात ठेवायचं. पाळणाघरातनं पहिलीत गेलं की त्याला लगेच अगदी 5 गणीला आम्ही ठेवणार आहोत. ग्रीन फिंगरला ठेवा. मध्ये बाळ 12वी पर्यंत तिथंच. आणि मग ते चांगलं शिकलं, त्याला नोकरी चांगली लागली की मग ते तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवतं. कारण का तुम्ही त्याला हॉस्टेलला ठेवत आलेले आहात ना. अटॅचमेंट कुठे आहे अटॅचमेंट. आज अटॅचमेंट संपली. आणि त्यामुळे आई वडिलांना जेवायला घालायला मुलं तयार नाहीत. आणि सुनांना व सासूचं कुणाचं घरातलं महत्व कळत नाही. अक्षरशः सोफ्यावर बसलेली सासू पाय वर करून बसली तर सुना वाटेल तसं बोलतात. तुमच्या मुलाचं प्रेस्टिज काय, तुमच्या मुलाची प्रतिष्ठा काय, स्टेटस काय, तुम्ही सोफ्यावर पायवर घेऊन काय बसताय, लगेच सुरू. पण ते स्टेटस मिळवण्यासाठी या बाईचा फाटका पदर हा तोंडावरनं फिरलाय तुझ्या नवऱ्याच्या. तुझ्या नवऱ्याला मोठं करताना तिने स्वतःच्या पोटामध्ये रात्री तांब्या तांब्या पाणी पिऊन उपाशी दिवस काढलेले. तुझ्या नवऱ्याचं स्टेटस तू सांगतेस, पण हिच्या दुःखाच्या रात्री बघ ना. हातामध्ये पोलपाट घेऊन हिंडलीये, कुणाची भांडी घासत हिंडलीये. आणि आता फक्त नवऱ्याचं स्टेटस दिसतं, सासूचे कष्ट नाही दिसत. आणि तेच एखादं कुत्रं जाऊन त्या सोफ्यावर बसलं किती टॉमी छान दिसतोय, फोटो काढा त्याचा, लगेच मोबाईलला फोटो. कुत्र्यापेक्षा सासूपेक्षा कुत्र महत्वाचं झालं. अहो डोमिनोज केक देतात 50-50 रुपयाचे कुत्र्याला, 56 रुपयाचे शॅम्पू वापरतात कुत्र्याला. पण म्हातारीच्या डायबेटीसच्या गोळ्या वाढल्या तर माझ्याकडे पाठवतात. अपर्णा त्यांना विचारा, स्पॉन्सर घ्या गाठून. परवा एक आजी रडल्या, डायबेटीसच्या किमती वाढल्यात गोळ्यांच्या. म्हटलं काय झालं मग? 50 रुपये वाढणार आहेत. मग काय झालं? सोनबाई चिडली. मग आता काय करू? म्हटलं काय करता? अपर्णाताई देणार आहेत ना. अपर्णाताईंचं कामच आहे तुम्हाला गोळ्या देणं. अक्षरशः तुम्हाला सांगते, ब्युटी पार्लरला महिन्याला 700 ते 800 रुपये बायका घालवतात. पण म्हाताऱ्या सासूच्या डायबेटीसच्या गोळ्या आणून देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, चष्म्याला काचा बसवायच्या नाहीत. फुटक्या काचेतनं बघते आई. ज्या आईचे केस अक्षरशः पांढरे झाले आणि आईची दृष्टी आदू झाली, त्या आईला दृष्टी द्यायचं काम मुलं करत नाहीत. असली शिक्षण काय कामाची आहेत? मी तर असलं शिकवूच नका म्हणते आता पोरींना, तुम्हाला राग येईल. ज्या शिक्षणामुळे जर माणूस म्हणून जगायची ताकद नसेल ना, ते शिक्षण काय कामाचं आहे? पुस्तकी काय इंजिनियर करून करायचंय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कुठे? ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घरामध्ये कर आधी व्यवस्थित. घर सांभाळता येत नाही, रोज बाहेरचं पार्सल बांधून आणायचं. कुणाच्या हातचं असतंय, काय असतंय, वचा 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 सगळ्यांनी मिळून खायचं. ते वडापाव एक निघालंय, आईच्या हातचा स्वयंपाक नाही, सगळं आयतं झालंय. आणि फास्ट फूडचा जमाना आला, आईच बदलली ना, तिला करायला नको स्वयंपाक. स्वयंपाक करायचा बायकांना कंटाळा काय येतो याचा मला आणखीन प्रश्न आहे. आणखीन एक प्रश्न विचारते, रागवू नका बायकांनो. आंघोळ करून स्वयंपाक करणाऱ्या बायका किती आहेत त्यांनी हात वर करा. हा, सुशिक्षित, सुसंस्कृत, आरोग्याच्या दिशेने जाणारी आई. आयांनो, भारतीय संस्कृतीतली आई
आता तुळशी वृंदावनाला पाणी घालणारी संपली, आता दिवा लावणारी संपली, आंघोळ करून स्वयंपाक करणारी संपली. फ्रेश होऊन मग आंघोळ काय सगळा स्वयंपाक करून आम्ही फ्रेश होणार आहोत. असल्या उलट्या दिशेने गंगा नेऊ नका. सगळे वाईट 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 धर्माचरण सोडल्याचे परिणाम होत आहेत. आणि याच्यामध्ये आम्हाला आई अशी हवी आहे की जी स्वतः समृद्ध आहे. आणि म्हणून हा सोहळा आहे. हा सोहळा उगीच नाही आहे. वडिलांच्या एवढ्या समाज कार्याला मदत करणारी आई आणि त्यांना मुलांना व्यवस्थित सांभाळणारी आई आता नाहीये ना. आता नवऱ्याच्या पाठीमागे खंबीर राहणाऱ्या बायका तरी कुठे आहेत? आज मी तुम्हाला ठामपणे सांगते, पण एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असू शकते असं आपण नेहमी वाक्य म्हणतो, पण ती स्त्री आई असू शकते, बहीण असू शकते, बायको असू शकते आणि खरं तर वहिनी सुद्धा असू शकते. इतक्या नात्यांनी ती एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे उभं राहू शकते. पण एखादी बाई यशस्वी होत असते त्यावेळेला तिच्या पाठीमागे पुरुष सुद्धा तेवढेच खंबीरपणे उभे राहू शकतात. याचं मी स्वतः उदाहरण आहे. माझे मिस्टर मला दर महिन्याला 2,000 रुपये फिरण्यासाठी देतात, कारण का मी सगळं काम विनाशुल्क करते. त्यामुळे हे दर महिन्याला 2,000 रुपये देतात. यांना प्रचंड संधिवाताचा त्रास आहे, पण हे मला बाहेर फिरायची परवानगी देतात, कारण काही धर्मकार्य आहे आणि यासाठी मी फिरतेय. पण मी घरातलं सगळं करून फिरते. मी 18 संघटनांचं काम करते. पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तुम्ही काही याच्यात मी जात सांगते असं समजू नका. मी वैष्णव कर्मठ ब्राह्मण आहे. आमच्या घरात सोळं ओळं प्रचंड आहे. मी रात्री 2ला पोहोचले तरी घरात आंघोळ केल्याशिवाय पाय ठेवत नाही. आमच्या घरात गॅसच्या शेगडीचा स्वयंपाक चालत नाही देवाच्या नैवेद्याला. मी चुलीवरचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवते. मी अजून सगळं पाळते. का पाळते त्याचं कारण माझ्या सासूबाईंना मी वचन दिलेलं आहे की मी तुमचा मुलगा आणि तुमचे देव प्राणपणाने सांभाळणार आहे. आणि ते वचन पाळतेय मी. ते वचन, हे वचन पाळणं आईला दिलेलं वचन आहे. सोपं आहे काय? आईला दिलेली वचन आहेत ही. आणि आज त्या आईच्या शोधात आहे मी. आज श्यामच्या आई कुठे सापडतच नाही हो. दारं उघडायला गेलं की श्यामची मम्मीच दार उघडते. आईची मम्मी झाली, मम्मीचा मम्मा, मम्मा मम्मा हम्मा. काय अगं काय काय अवस्था करून घेतली, काय अवस्था करून घेतली. तुमचे हे अमृत महोत्सव कसे साजरे करायचे आम्ही? द्या उत्तर. तुमचे अमृत महोत्सव कसे साजरे करायचे आम्ही? सगळ्या बायका मला एक सांगतात की आम्ही फार कष्टातनं दिवस काढलेत. काय केलं ग? कष्टातनं दिवस काढलेत म्हणजे काय कमी पडलं तुम्हाला? अगं आम्ही 2 साड्यांवर दिवस काढले. एक साडी वरती असायची, एक साडी अंगावर असायची, पण कधी आईला जाऊन सांगितलं नाही 2च साड्या आहेत म्हणून. पत्रकारांना पगार फार कमी होते. माझं लग्न झालं तेव्हा यांना 160 रुपये पगार होता. त्याच्यात आम्ही इतकी माणसं, काही जाऊन आईला सांगितलं नाही हे कमी पडतं ते कमी पडतं. आई ग असं झालं. आईने सांगितलं होतं, पडली 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 अक्षद, माग राहिलं राहिलं तुझं ग माहेर, डोळ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलं ग माहेर. माहेर विसरायचं असतं. आता आपण लग्नच 25व्या वर्षी करतोय. पूर्वी 12व्या वर्षी लग्न व्हायची, दुसऱ्याच्या घरात जायचं, ते घर आपलं मानायचं, ती दुःख आपली मानायची, ती माणसं आपली मानायची. आता काय मुली 25व्या वर्षी लग्न, इतक्या मॅच्युअर आणि आईबापांचं त्यांचा ओढा काही माहेरचा कमी होत नाही. आणि कुणाच्या बापाला शिकलेल्या या 25 वर्षाच्या मुली ऐकत नाहीत. त्यामुळे मी आता ठरवलंय 18 पूर्ण झाली की पहिल्यांदा लग्न करा. शिक्षण सासरी गेल्यावर करा. सुनेला शिकवा, मुलगी लवकर सासरी पाठवा, असा एक नियम करूया. जमतोय का बघा. भरकटण्याची वय आहेत नाही, भरकटण्याची वय ती कमी करा. लिव्ह इन रिलेशनशिपची अमेंडमेंट आपल्याला घातक आहे. अहो ते एक लिव्ह इन रिलेशनशिप डोक्याला इतकं तापदायक झालेलं आहे की आता पुण्या मुंबईत लोकांनी भाड्याने घरं देणं बंद केलंय. अनेक मुलं नवरा बायकोंसारखी एकत्र राहतात फ्लॅटवर. आमच्या सोलापुरातले एक फार मोठे पत्रकार आहेत, त्यांची मुलगी फोन करते मला, मी लिव्ह इन मध्ये आहे, माझ्या वडिलांना सांगा की माझं लग्न काही ठरवू नका. हा लिव्ह इनचा कायदा, हे लिव्ह इनची अमेंडमेंट आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? आता काही दिवसांनी प्री मॅरिटल सेक्सला परवानगी मिळेल, कारण का 25व्या वर्षी लग्न म्हटल्यावर सेक्स स्टार्वेशन होतं असं मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे. आमची आई लगेच म्हणणार ओके, आई लगेच जाणार पाठोपाठ त्या कायद्यांच्या. कारण का आईला स्त्री स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं. स्वातंत्र्य तिला मिळालं नाही ना.
मला बायका सांगतात आम्हाला जे जे मिळालं नाही ते ते आम्ही मुलींना देणार. म्हणलं वा छान, तुम्हाला काय काय मिळालं नाही सांगा ओळीनी सांगा. बायकांनो काय काय मिळालं नाही तुम्हाला? वडिलांनी प्रेम केलं नाही, आईने प्रेम केलं नाही, गरिबीतनं सुद्धा 2 कपडे चांगले मिळाले नाहीत, आईने चांगले संस्कार दिले नाहीत, काय दिलं नाही आईने तुम्हाला? कुठल्या गोष्टी करताय तुम्ही? माझ्या आईने मला एक परकर पोलकं शिवलं फक्त दिवाळीला. काय कौतुक होतं त्या परकर पोलक्याचं? आईने दिलंय गरिबीतनं. सोपं असतं? आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मुलांना आपण का नाही द्यायचा? त्यामुळे सगळ्या आयांनी आज संकल्प करा माझ्या समोर, आम्ही समृद्ध आई व्हायचा प्रयत्न करू, तो धर्म सांगू, चांगलं वागायला शिकवू. आणि पुरुषांच्या हातात खरंच काही नसतं ग बायकांनो. सगळं घर सावरणं, उचलणं, आवरणं, सावरणं सगळं बायकांच्या हातात असतं. आता आणखीन एक प्रश्न विचारते बायकांना, तुमच्यापैकी किती बायकांच्या हातात नवरा 1 रुपया सुद्धा देत नाही? अशा बायकांनी हात वर करा. हा, सगळ्यांच्या हातात पैसे असतात. हा, हिशोब मागतात. बायकोला हिशोब मागणारे पुरुष किती आहेत? करा बरं हात वर. एकही नाही, एक. आणि हिशोब मिळतो का? हा, द्या बायकांना उत्तर द्या. तुमच्या स्त्री स्वातंत्र्याचा विचार करते मी आत्ता इथे बसून. अगं मी नवऱ्याकडे पैसे मागण्यात मजा असते. अगं काही काही बायका म्हणतात मला लाज वाटते. मला नाही लाज वाटत. आपला हक्क नाही आहे का मागायचे पैसे? अहो द्या ना पैसे. आणि मग ते छान काढून बिडून देतात खिशातनं. आणि त्यांचा रुबाब केवढा छान असतो त्यावेळेला. मला पुरुषांच्या रुबाबाचं फार कौतुक आहे बरं का. तुम्ही काही म्हणा, टाळ्या वाजवा ना, काय हरकत आहे. खरंच आहे, पुरुषांच्या रुबाबाचं मला कौतुक आहे. आणि तो रुबाब राहिला पाहिजे ना, कायम राहिला पाहिजे, कायम राहिला पाहिजे. बायकांनो पुरुषांचा रुबाब घरात कायम राहिला पाहिजे. त्यांच्या नावाने लावले ना कुंकू, घातल्यात ना बांगड्या, कानी रुबाब ठेवायचा. परवा एका मुलांनी मला नरसोबाच्या वाडीची सासूरवाडी आहे त्याची, त्यांना वाटलं की खेड्यातली आहे, छान आहे, ऐकेल मुलगी, पण ती कुठली ऐकते हो. अक्षरशः तिला कणकेत हात घालायला किळस वाटते म्हणे भिजवायला. आता ती मुलगी स्वयंपाक करत नाही. आणि अक्षरशः तो मुलगा रडत काय सांगत होता, ती सगळ्या मित्रांसमोर मला बावळट म्हणाली. त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये आहे आत्ता. मी त्याला म्हटलं का? म्हणे काही नाही, आम्ही सगळेजण खात होतो. ती म्हणली हे बावळट तुला समजतच नाही. माझा इतका इन्सल्ट झालाय आता. नवऱ्याला बावळट? बरोबरीचे नाती वेगळी आहेत मुलींनो. बरोबरीचे 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 किती नेणार आहात? आणि ज्यांच्या मुलींची लग्न व्हायची त्या आयाने हात वर करा ग. एवढ्याच करा बरं हात वर सगळे नीट. मुलींच्या आयांनो, मुली जर सासरी पाठवायच्या असतील तर त्याच्या आधी 2 महिने मला बोलवा, प्री मॅरिटल काउन्सिलिंग देणार आहे. नाही मला आता तशा मुली पाठवायच्या, प्री मॅरिटल काउन्सिलिंगच घ्यायचंय. आणि त्याच्यातला पहिला प्रश्न तुम्हाला आहे, दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कुणी बदलायचं असतं? त्या घरानी का आपण? उत्तर द्या पटपट. एकच मुद्दा महत्वाचा मांडायचा आहे. आपण. मग हे मुलींना का नाही सांगत? हे मुलींना का नाही सांगत? आपण बदलायचंय, आपण बदलायचंय, नका शिखांत बदलायचंय. एका अनोळखी माणसाला आपलं मानायचंय. त्याचं चांगलं, त्याचं वाईट, त्याची माणसं सगळी आपली मानायची आहेत. आणि आपली मानून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. मगाशी ते करिअरचा अर्थ मध्येच तुटला सांगायचा. त्याचा पुढचा अर्थ असा आहे, चूल, मूल, घर, घरातली माणसं, माहेरची, सासरची, येणारी जाणारी सगळी सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. ते एक करिअर. त्याचा अर्थ करिअर आहे. करिअर आहे म्हणजे सगळं सोडून नाही जायचं. आणखीन एक तरुण मुलींनो, आत्ता मित्र आहेत ठीक आहे, लग्नानंतर पुरुषांना बायकोला असलेले मित्र चालत नाहीत. त्यामुळे नवऱ्यासमोर मित्रांना फोन करायचे नाहीत. नवऱ्याच्या डोक्यात संशय निर्माण होतो, ती वादळ आहे. पण त्या वादळांना शांत करण्याचं एवढं प्रचंड सामर्थ्य बायकांना दिलेलं आहे. आपण आहोत शांता, आपण दुर्गा, आपण काली, आपण महिषासुरमर्दिनी, आपण अन्नपूर्णा, आपण अष्टभुजा, आणि आपणच आहोत मातृशक्ती, आपण आदिशक्ती. यांना शांत करण्याची ताकद आपल्यात आहे. त्यामुळे वागणंच चांगलं असलं पाहिजे. लक्ष्मण रेषेचं भान द्या. अजूनही लक्ष्मण रेषा ठळक आहे, पुसट झालेली नाहीये. फक्त सीतामाईंनी दाखवून दिलं ओलांडल्यावर काय होतं.
रावण असतो, पळवून नेतो, कैदेत ठेवतो. रामरायांनी सुटका केली तरी अग्निपरीक्षा चुकत नाही. रामाने स्वीकारलं तरी समाज स्वीकारत नाही. वनवासात पोरं वाढवावी लागतात. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना धरणी मातेनी पोटात घेतलं. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना वाल्मिकी ऋषी भेटले. आपण पुण्यवान नाही. वाल्मिकी पण भेटणार नाही, धरणी माता पण पोटात घेणार नाही. अपर्णाताई पुनर्वसन करतील, त्यांना ते करावं लागेल. त्यामुळे लक्ष्मण रेषेचं भान द्या मुलींना. आणि दुसरी गोष्ट, भारतीय संस्कृती स्पर्शाचं अंतर सांगणारी आहे, स्पर्श सांगणारी नाही. म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराची सून खणा नारळाने ओटी भरून परत पाठवली जाते. सोपं नाहीये ते. मी 14 वर्षाची झाल्यावर माझ्या आईने सांगितलं होतं, बाई आता मोठी झाली आहे, घरात वावरणारे तुझे वडील, काका, मामा, आजोबा, भाऊ सगळे पुरुष आहेत, कुणाच्याही अंगाला हात लावायचा नाही. आम्हाला वडिलांना कधी स्पर्श केल्याचं आठवत नाही हो. एकदा मला ताप आला होता म्हणून वडिलांनी कपाळाला हात लावून बघितला, परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं वाटलं होतं. आज एवढ्या मोठ्या मोठ्या मुली पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. आई रागवत नाही का? नाही का रागवत? एवढ्या मोठ्या मोठ्या मुली, त्यातनं एवढंसं वरचं घातलेलं, मुली अंगाशी नाही जायचं, वडिलांच्या भावाच्या अंगाशी नाही जायचं. म्हणून तर राखी बांधण्यापुरता हात पकडायचा आहे. तेल लावण्यापुरती 4 बोटं दिवाळीमध्येच अंगाला लावायचे. कारण तो स्पर्शाचं अंतर ही भारतीय संस्कृतीतलं फार मोठं नैतिक मूल्य आहे. मी माझ्या मुलाला सांगितलं होतं 9वीत गेल्यावर, बाळा आता मोठा झालायस, आई म्हणून मिठी नाही मारायची. तो म्हणला का? तू माझी आई नाहीस? म्हणला आहे, पण मिठी नाही मारायची कारण तू पुरुष आहेस आणि मी बाई आहे. तर तो म्हणाला, अगं असं नसतं. म्हणलं असं असतं. कुठेही शिवबांचे फोटो जिजामातांना मिठी मारल्याचे आलेले नाहीये. एकतर पायाशी, नाहीतर लहान असताना मांडीवर, एकतर मुजरा, नाहीतर एकतर ताट शेजारी उभे, असेच आहेत. असे फोटो कुठेही नाही आहेत. त्याला समजावून सांगितलं. माझा मुलगा आज 35 वर्षाचा आहे, पण मी त्याच्या अंगाला तो 9वीत असल्यापासून कधीही स्पर्श केलेला नाहीये. वाटतं कधी कधी कुरवळावं, वाटतं कधी कधी जवळ घ्यावं, पण मला माझं भान, माझ्यातल्या आतली अतिशय चांगली आई असं सांगते की भारतीय संस्कृती जपायची असतील तर आपल्याला हे स्पर्शाचं अंतर महत्वाचं कळलं पाहिजे. त्यामुळे मुलींनो भान ठेवा. आणि फक्त एवढंच म्हणू नका, प्रतिभाताई पाटील आमच्या राष्ट्रपती आहेत, महिला कुठपर्यंत पोहोचल्या, त्यांचाही डोक्यावरचा पदर खाली आलेला नाहीये, तेही सांगते. त्यांच्याही कपाळावर मोठं कुंकू असतं, त्यांच्याही हातभर ब्लाऊज असतो, बांगड्या असतात हातात, आणि त्या शेखावतांच्या मनाविरुद्ध कधीच वागत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमात शेखावत बरोबर असतात. द्या उत्तर. आता फक्त एवढं म्हणू नका प्रतिभाताई पाटील, प्रतिभाताई पाटील काय आहेत माणसं ते सांगा. आणि सगळ्यांनी एक, मी प्रतिभाताई पाटलांचा नंबर देणार आहे, फॅक्स करा आणि त्यांना सांगा तुम्ही इतक्या नितांत सुंदर आहात, मग टीव्हीवर दिसणारं देह प्रदर्शन का आणि आमच्या मुली इतक्या उघड्या वागड्या का, याची उत्तरं द्या, असं त्यांना फॅक्स पाठवा. आणखीन एक गोष्ट महत्वाची, स्टेजवर मुलींना वाटेल तसं नाचवायचं नाही. आई वडिलांना एक्सपोजर जर महत्वाचं वाटत असेल तर भारतीय संस्कृतीतल्या मुली वाटेल तशा नाचणार नाहीत. भरतनाट्यम करा, कुचीपुडी करा, कथ्थक करा, चालेल, पण वाजलेत तर 12, वाजलेत तर 12, संस्कृतीचे 12 वाजलेले आहेत. आता बास बास. आता पाठ उघडी टाकून ते डोसक्यावर पदर घेऊन अजिबात चालणार नाही. आता लावणी बैठकीची आमच्या ज्ञानोबा उत्पातांनी ती अक्षरशः इतकी सुंदर केली, अतिशय छान प्रकारे तो लावणीचा बिभत्स केला सगळ्यांनी, आणि तो नकोय आम्हाला. आता मुलींचं एक्सपोजर मला तर अजिबात नकोय. चांगल्या चांगल्या घरातल्या मुली काय हिडीस नाचतात टीव्हीवर, बघत नाहीये. कौतुक वाटतंय, कौतुक, आत्ता कौतुक वाटतंय. मी कोल्हाटी समाजाच्या मुली सांभाळते, तमाशा नृत्य करणाऱ्या महिलांच्या मुली. माझ्या मुलींना नाचायचं नाही. आता त्यांना घर हवंय, त्यांना नवरा हवाय, त्यांना अस्तित्व हवंय कुटुंबाचं. आणि आमच्या मुलींना कुटुंबाचं अस्तित्वच नकोय, कारण आमची आईच सांगत नाही ना कुटुंबाचं अस्तित्व महत्वाचं आहे. सगळ्याचा विचार करूया आज. आणि ही मनोभूमिका आईची, कारण आज एक एक म्हातारं माणूस येऊन रडतंय. 5 मुलांना एक वडील चांगलं सांभाळतात, पण एका वडिलांना 5 मुलं सांभाळायला तयार नाहीत. का? आज मुली वाटेल तशा का वागतायत? आज एकत्र कुटुंब व्यवस्था ढासळत का चालली आहे? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचं आत्मपरीक्षण करा. आणि ते आत्मपरीक्षण फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला आमची आई घरात आता हवी आहे. आता ती बाहेर पडणारी नको, नको ती कॉम्प्युटरचं ज्ञान असलेली,
ती संगणकाचं ज्ञान असलेली, तिला कुटुंबातली नाती कशी जपायची याचं ज्ञान असलेली आई हवी आहे. आज आम्हाला नाती जोडणारी आई हवी आहे. सोनं नाणं अंगावर घालून मिरवण्यापेक्षा सोन्यासारखी माणसं सांभाळणारी आई आज आम्हाला हवी आहे. माणसं सांभाळणारी आई हवी आहे. किती सोनं अंगावर घालाल ग? इथं टोचताय, इथं टोचताय, इथं टोचताय, वरती परत त्याला चेन लावताय. किती सोनं इतकं महागलंय, याच्यातला अर्ध सुद्धा बरोबर येणार नाही. आता फुटका मणी सुद्धा कुणी बरोबर देणार नाहीये. बेंटेक्स घालून स्वर्गात जावं लागेल. सोने से कम नाही गया तो गम नाही. बेंटेक्स. कशावर प्रेम करावं ते सुद्धा कळत नाहीये. प्रेम माणसांवर करा ग. नवऱ्याचा विश्वास संपादन करा. नवऱ्याचा विश्वास हा जगातला सगळ्यात मोठा विश्वास आहे. आणि घराचा विश्वास हा सगळ्यात जगण्याचा फार मोठा विश्वास आहे. आज मी अशी आहे साधी, मला कुणी नाही नावं ठेवत, कारण का मी आई आहे. आज मी आई आहे, माझ्या पारधी मुलांची आई आहे. आज माझी पारधी मुलं पोलिसांची धाड आली की आई 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 करून फोन करतात. अनाथ बाळं आई 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 म्हणून पाठीमागे येतात. म्हातारी माणसं आई ग भूक लागली म्हणतात. ती आई माझ्यातली आई आज अस्वस्थ आहे आणि ती आई मला हवी आहे ग. आणि एक विनंती, आई टाकून देऊ नका. जगाच्या व्यवहारात आपण पहिल्यांदा ज्या वेळेला येतो त्यावेळेला पहिला श्वास घेतो तेव्हा आई खूप जवळ असते. ती बघते माझ्या लेकराचा श्वास चालू आहे का नाही. पण आई शेवटचा श्वास घेताना आपण जवळ नको. आई शेवटचा श्वास घेताना आपण जवळ हवं. आज म्हातारी माणसं हॉस्पिटलमध्ये आहेत, मुलं भेटायला जात नाहीत. मला फोन येतात, आई जवळ बसायला वेळ नाहीये, तुमच्यापैकी कुणी बसेल का? मी बसते. मी म्हाताऱ्या माणसांचं शिशू सुद्धा काढते. मला नाही घाण वाटत. मला देवाने घाणीचं सेन्सेशन नाही दिलेलं. आज मी करते तो उपकार नाही आहे, पण मला म्हातारी माणसं टाकू नयेत असं फार वाटतं. फार अवघड परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत सगळं सावरण्याची ताकद फक्त बायकांची आहे. पुरुषांनी साथ द्यायची आहे. पुरुषांनो खूप साथ द्या, पण तुम्हाला सुद्धा सांगते, तुमचे आईवडील त्रासात आहेत ना, थोडासा न्याय द्या ना. बायकोला पटत नसेल तरी पण तुम्ही पटवून घ्या, तुम्ही न्याय द्या. पण आई टाकू नका. वृद्धाश्रम हा पर्याय नाही. माझ्याकडे पाठवून द्या म्हातारी माणसं, मी आनंदाने सांभाळते, पण वृद्धाश्रम म्हणून नाही. घरोघर डबे पोचवते, वृद्धाश्रमात नाही. आणि त्यासाठी रोज भीक मागते, रोज झोळी रोज झोळी. पण जो स्वतःसाठी मागतो तो याचक असतो, जो दुसऱ्यासाठी मागतो तो कधीच याचक नसतो. त्यामुळे खूप विचार करा या संवेदनांचा. माझा नंबर लिहून घ्या. कुणाला काही अडचण आली तर तुम्ही मला फोन करा. सोलापूरला आलात तर घरी मुक्कामाला या, कारण आमच्या घरी ना सारखी माणसं हवी असतात आम्हाला. आम्ही दोघंच असतो. मुलगा पुण्यात आहे, एकटं एकटं फार वाटतं. घ्या नंबर 93 70 40 49 93. पुन्हा एकदा सांगते, 93 70 40 49 93. हा फोन रात्री 1 ते पहाटे 4 एवढाच बंद असतो, बाकी चालू असतो. कोणती अडचण आली तरी फोन करा. मुलगी घरातनं गेली आहे एवढं जरी कळवलं तर लगेच येते. इथे चांगले गट तयार करायचे आहेत, पोरगी नाही जाणार आता. इथे चांगली माणसं निर्माण करायची आहेत, घर नाही मोडणार आता. इथं चांगलं असं निर्माण करायचंय की माणसांच्यातल्या संवेदना आता जाग्या होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम हा सगळ्या या संकल्पांचा शुभारंभ आहे असं म्हणूया, की एका चांगल्या कामाची ही सुरुवात आहे. त्यामुळे आई जपा. सगळ्यांना मनापासून खूप आशीर्वाद. परत परत बोलवा, नक्की येणार आहे. फक्त विनंती, आत्ता कार्यक्रम संपेल पण आपली संस्कृती असं सांगते, पाहुण्यांना निरोप आपण स्वतः द्यायचा असतो. त्यामुळे जाऊ नका लगेच. मलाही उशीर होतोय, तुम्हालाही उशीर होतोय, पण भेटा आणि मग जा. आईला न भेटता कशी जाणार? भेटून जा. राग आला असेल राग आला म्हणून सांगा, प्रेम वाटत असेल प्रेम आहे म्हणून सांगा. त्यामुळे भावना व्यक्त करून जा. मला बोलवलं, धन्यवाद नाही मानणार, कारण धन्यवाद परक्यांचे मानतात, मुलांचे नाहीत. त्यामुळे तुम्ही इतक्या उशिरापर्यंत बसलायत, 10ला 10 कमी आहेत. पण सगळ्या बायकांनो, खरंच तुमच्यातल्या स्त्री शक्तीला आव्हान आहे. छान पिढी निर्माण करा ग, खूप छान पिढी. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी स्त्री आहे ही गोष्टच मुळी खूप छान आहे.
कारण सूर्याचं तेज माझ्या कुंकवावर आहे, तारण करतीचा ऐश्वर्याचा पदर मला लाभलाय, हातातल्या बांगड्या मला जबाबदारीची जाणीव करून देतात आणि पायातली जोडवी मला घर जोडायला शिकवतात. अशी मी भारतीय स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार.